आमच्यासोबत अजून एक ट्रॅजेडी झालेली आहे. स्टेशन येऊन आणि आम्ही दोघं झोपलेलो आहे. नाहीतर आम्ही गेलो असतो आता वॉशिंग सेंटर मध्ये ट्रेन सोबत. सगळे जण वेट करतायत आणि फक्त काय आलंय काय काय करून देऊ का तुला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल ॲश्विन स्टोरी. तर आमच्या फेसवर नका जाऊ, आम्ही खूप थकलेलो आहोत आणि आम्ही खूप घाई आम्ही वेळेवर प्लॅन बनवला आहे कुठेतरी जायचा आणि आम्ही आत्ता पॅकिंग केलेली आहे. हे बघा, हे सगळं हातातच आहे आमचं बॅग. आणि हे बघा, बरोबर हे सगळं हातात आहे. आमची ट्रेन आहे कितीला? 9:45ला ट्रेन आहे. 8:15 झालेत. आम्हाला 1 तास इथनं जायला लागतो. आमचा ऑटो खाली उभा आहे. तर आम्ही आता निघतोय आमच्या शॉर्ट ट्रिप साठी. इट इज अ 2 डे ट्रिप, न्यू इयर ट्रिप काइंड ऑफ. येस. तर स्टे ट्यून गाईज. आम्ही तुम्हाला पटकन सांगू, आता खूप वेळ होतोय तर आम्ही पटकन निघतोय. भूक लागली ना? सॉरी, आम्हाला भूक लागली आहे. एक इडली होती सकाळची, ती आम्ही खाल्ली आहे अर्धी. आता स्टेशनवर जाऊन बघूया. आम्ही ट्रेननी चाललोय आणि एकदम आमचे असेच प्लॅन होतात. एकदम वेळेवर केलाय आम्ही प्लॅन. आमचा ऑटो आलेला आहे बाहेर. सो येस, पुढे चाललो आपण चाललोय, सांगूया थोड्या वेळाने. आता खूप घाई आहे. ओके, थोड्या वेळाने रिव्हील करतो. गाइस, फायनली आम्ही पोहोचलोय पुणे स्टेशन. सिर चकरा गया भाई मेरा पूरा. बरं झालं कॅब नाही गेली. कॅब मध्ये आणखी काय वाटलं नाही, कॅब मध्ये उलट बरं वाटलं असतं माहितीये का. काय रे, मला नाही भावत कॅब. गाईज, आता आमची चालली आहे पेट पूजा. आम्ही हेच खाऊ शकतो, डोसा, इडली, सांबार. मध्ये आम्ही गाडी घेतलं नाही आणि तर आम्ही तिथे थांबलो आहे. आणि ट्रेनला किती वेळ आहे? 15 मिनिट्स. काही आम्हाला हे कम्प्लीट लवकर जाऊन जायचं. गाईज, आम्ही घरून एवढा घाईने निघालो. आमची ट्रेन होती 9:40ला आणि आता ती ट्रेन लेट झाली. आता आम्ही वेट करतो इथे. काही जर टायमर आली मग काय केलं असतं का? तयारी. अरे, तर ते इथूनच चालू होणार होती ना ट्रेन. टायमावरच असते इथून ती. काय नाही होत. आता तू ट्रेन मध्ये रेडी हो. तुला सकाळी मस्त हॉटेल मध्ये रेडी होऊया. आपण चालू कुठे ते सांगितलं का? काय, आम्ही चाललोय कोल्हापूरला. खूप दिवसाची आमची इच्छा होती आणि अश्विनची मम्मी म्हणजे माझी सासूबाई आहेत ना, त्या पण आम्हाला खूप दिवसाची म्हणत होत्या की जा, आमच्या म्हणजे अश्विन काढले ते कुलदैवत आहे. तर आम्हाला जायचं होतं कारण लग्नानंतर आम्हाला चान्स नव्हता मिळाला. तर आता फायनली आम्ही डिसाईड केलं की न्यू इयर आहे, तसं पण आम्हाला कुठेतरी दर्शनाला जायचं होतं. तर आपण कोल्हापूरला जाऊया देवीच्या दर्शनाला. आम्हीच चाललोय. सो आता देवी सगळं सुखरूप आम्हाला तिथे पोहोचवेल. आणि ट्रेन सध्या 15 मिनिटं लेट आहे, पण 15 नाही, अर्धा तास. 9:40, 20 आणि 30. आता 10 वाजून 20 मिनिटं झाले तरी आमची ट्रेन आली नाही. लेट होते. आता 10:40ला दाखवते. 1 तास ऑलरेडी लेट. आता इथंच खाऊन घ्यायचं. आता काय करणार मग? गरम करून ये मग. याला अजून 20 मिनिट्स. आता डायरेक्ट 1 तास लेट दाखवतं पूर्ण टोटल. घरी घरी कसं? घरी नाही भेटू झाला आता. चल मग तिकडे जाऊ. चला. हा,
चल वेटिंग रूमला जाऊया चला. गाईज आम्ही आता वेटिंग रूमला चाललोय. लेट्स सी, तिथे तरी जागा भेटली पाहिजे आम्हाला. कॅन यू सी रश? खूप जास्त गर्दी आहे. अशी पुणे स्टेशनवर नेहमीच गर्दी असते म्हणा. बट ओके, वेटिंग रूम आलंय, बघूया. वाव व्हॉट अ स्कॅम. एवढा मोठा पोपट झालाय सगळ्यांचा. थोड्या वेळाने ट्रेन आली आणि आलं काय फक्त बघा इंजन. डब्याच नाही ट्रेनला. ते सगळे जण वेट करतायत आणि फक्त काय आलंय इंजन. पण आला तर तिकडून डबे घेऊन येणार. गाईज फायनली आमची ट्रेन आली आहे. आफ्टर 1 hour 1 पण नाही जास्त जास्तच लेट झाली आहे ना. 1 तास 10 मिनिटं. येस, आता चढूया ट्रेन मध्ये. मग खाऊया मस्त ट्रेन मध्ये. गाडी निघाली वाटते. आज खूप थकलेलो आहे का मी. आज मला येऊ शकतो नाही उद्या मग दिवसभर फिरायचं आपल्याला. लेट्स सी. मी आता डायरेक्ट जाणार जेवण करून डायरेक्ट वरती 2 मिनिटात झोपून जाणार. तरीही स्लीपर केली आम्ही. एसी नाहीये बिकॉज आम्हाला भेटली नाही वेळेवर. जर एसी असते ना, ओ माय गॉड, सो लिव्हिंग. ते आहे रायता. चम्मच आहेत का ग? 2 3 आहेत का? ओके. एक आपल्या फॉलोअर्स साठी. चला काही झोपायची तयारी. बेबी हे घे तुझ्यासाठी. पाणी वगैरे पाहिजे का काही? आणखी काही? आरामात झोप. ठीक आहे. नेकच्या खाली काही नाही का तुला? मांडीवर इथे नाही, ट्रेन मध्ये नाही झोपत असते मांडीवर. ठीक आहे, ये मग. हे बॅग घे मग नंतर झोपताना खाली मातीच्या. ठीक आहे, येऊन जा इकडे आरामात. अबे थांबून जा इथे चष्म्याचा पडतो. बरोबर झोप. तू पण झोप. मी झोपतो रे बाळा नंतर. आता तू माझ्या मांडीवर झोपली, मी कसं झोपणार? 5 मिनिट. ठीक आहे, झोप आरामात झोप. मी बसून राहतो तुझ्यासाठी. गाय गाय करून देऊ का तुला? तू लहान आहे का ग? तू लहान बाळ आहे का? झोप. चला आता. चला गाईज, आता आम्ही झोपतोय. भेटूया तुम्हाला सकाळी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग फ्रॉम कोल्हापूर रेल्वे स्टेशन. बघा या मुलाला. लिटरली आमच्यासोबत अजून एक ट्रॅजेडी झालेली आहे. स्टेशन येऊन आणि आम्ही दोघं झोपलेलो आहे लिटरली. बरं झालं मी उठली. अर्धा तास झालं ट्रेन थांबली आहे. मस्त ते आले, ट्रेनची दरवाजी पण बंद करत होती. मग ही उठली आणि हिने मला उठवलं. नाहीतर आम्ही गेलो असतो आता वॉशिंग सेंटर मध्ये ट्रेन सोबत. मॅन, फर्स्ट टाइम असं झालं यार आपल्यासोबत. कधीच नाही. आणि एवढ्या जवळच्या प्रवासामध्ये तर असं कधीच नाही. बट चलो यार, चांगलं झालं ना माझी झोप उघडली. नाही तर काय केलं असतं आपण. नाहीतर आपण दोघे मस्त. यार मस्त नींद आली माहितीये का मला. चल पॅक करू दे पटकन. चल ना मग. गाईचा शूज माहितीये हातात घेऊन बाहेर आला. बिकॉज ते काका आले होते गेट बंद करत. हे सगळं सामान घेऊन आम्ही हातात बाहेर आलो. हे बघ
बापरे थंडी आहे. उफ, हे इथे घाण आहे ना. चला चल पटकन. तर गाईज आम्ही रेल्वे स्टेशन वरून ऑटो केला आणि आता आम्ही आलोय हॉटेलमध्ये. तर रेल्वे स्टेशन पासनं हॉटेल्स वगैरे मंदिर 2.5 किलोमीटर आहे. तर आय थिंक ते लोक 100 रुपीज घेतले आमच्याकडून. हा, कारण की त्यांनी आम्हाला हॉटेल्स पण दाखवले आणि ड्यू टू हॉलिडे सीझन सगळे हॉटेल पॅक आहेत. एक पण हॉटेल नाही भेटत होतं आम्हाला. आम्ही कमीत कमी 7 हॉटेल बघितले, 5 to 6 बघितले आणि नंतर हा एक भेटला इथे खाली होता. ठीक आहे, नॉर्मल आहे, म्हणजे चांगलंच आहे. हा तसं पण आपल्याला फिरायला जायचंय. हा, फक्त सामान ठेवायचं, फ्रेश व्हायचं आणि निघायचं. तर हा ब्लॉग इथे संपवतोय आम्ही आणि आता आम्ही एक्सप्लोर करणार आहे कोल्हापूर डे 1. तर आम्ही काय काय एक्सप्लोर करतो हे तुम्हाला आमच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये दिसणार. तर नक्की हा ब्लॉग पण बघा आणि नेक्स्ट ब्लॉग पण बघायचा आहे तुम्हाला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग and like, share and subscribe to our channel and bye for now. बाय.